मुलाच्या मृत्यूवर अमित साटम फिदी हसल्याचा आरोप संजय राऊत संतापून म्हणाले, तुमच्या अंत्ययात्रेला लोक भाड्यानं बोलवावी लागतील. मुंबई आणि मुंबई उपनगर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. चेंबूर येथे 29 जून रोजी शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर साकीनाका येथे 2 जुलै रोजी उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू झाला. आणि या 2 घटनांनंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनावर सर्व स्तरातून टीका होत असताना भाजप मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि या व्हिडिओत दुर्घटनांचा उल्लेख सुरू असताना अमित साटम हसताना दिसत असल्याचा आरोप करण्यात येतोय. आणि याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केलाय. संजय राऊत यांनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीस काही काळापूर्वी एवढे बोलायचे, आता ते का बोलत नाहीत. एक उपमुख्यमंत्री आजारी पडले, ते इस्पितळात आहेत. एवढ्या दुर्घटना, अपघात, मृत्यू महाराष्ट्रात आणि मुंबईत घडत आहेत. गुन्हे घडत आहेत. ना मुख्यमंत्री त्यावर बोलत आहेत, ना उपमुख्यमंत्री बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं तर ते एवढेच बोलायला उघडले की जे 6 खासदार फोडले त्यात माझा देखील हात आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 2 जण मेले आहेत, रोज हत्या होत आहेत आणि तुम्ही तोंड उघडत आहात ते फक्त 6 खासदार फोडण्यात माझा सहभाग आहे हे दाखवण्यासाठी. असा घणाघात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मला कळत नाही, एरवी देवेंद्र फडणवीस काही काळापूर्वी एवढं बोलायचे, आता त्यांची वाचा का गेली? त्यांच्यावर का उपचाराची गरज आहे का? वाचा का गेली आहे? एक उपमुख्यमंत्री आजारी पडले, ते इस्पितळात आहे. एवढ्या दुर्घटना, अपघात, मृत्यू घडतायत त्या महाराष्ट्रात, मुंबईमध्ये गुन्हे घडतायत. ना मुख्यमंत्री बोलत त्याच्यावर, ना डेप्युटी सीएम बोलत. मुख्यमंत्री तोंड कधी उघडलं? ते एवढंच बोलायला उघडलं, जे 6 खासदार फोडले त्याच्यामध्ये माझाही हात आहे. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. 2 मुलं मेली, एक मुलगा मेला, एक वृद्ध इसम मेला. रोज खून, हत्या, बलात्कार सुरू आहेत आणि तुम्ही तोंड उघडताय. ते फक्त 6 खासदार फोडण्यामध्ये माझा कसं सहभाग आहे दाखवण्यासाठी. तो जो चेंबूरचा 11 वर्षाचा मुलगा त्याचा मृत्यू झाला, त्याच्या घरी मुख्यमंत्री गेले का? गेले कुठे? अग्रवालकडे. का? दिल्लीतून आदेश आला अमित शहा, अग्रवालच्या घरी जा. तिकडे एक रेल्वेमध्ये एक मुलगा गेला विरार, त्याच्या घरी गेले का? सुतार 11 वर्षाचा, मला वाटतं विहंग शिवास, त्याचा चेहरा पूर्णपणे त्या अपघातामध्ये नष्ट झाला होता. त्याची आई आपल्या मुलाचा चेहरा ओळखू शकली नाही. कोण गेलं? डेप्युटी सीएम गेले सांत्वनाला, सीएम गेले. काल त्या भागाचे खासदार अनिल देसाई मी जाऊन आला होते, जे वर्णन करत होते, आमच्या डोळ्यात पाणी आलं. त्या इतर काही लहान मुलं अजूनही अत्यवस्थ आहेत. कोणाच्या पाठीचा कणा, स्पाईन तुटलेला आहे. लहान मुलींचे हात जायबंदी झालेले आहेत. कोण जबाबदार आहे? सत्ता कोणाची आहे महानगरपालिकेत? जबाबदारी घ्या ना. तुमचा मुंबईचा अध्यक्ष फिरी हसतोय, ही तुमची प्रतिक्रिया? फिदी हसतोय. या मृत्यूनंतर इतका क्रूर चेहरा बीजेपीचा या मुंबईत आणि महाराष्ट्रात आम्ही पाहतो आहोत. देवेंद्र फडणवीस, तुम्ही संवेदनशील आहात ना, स्वतःला समजताय ना. तुमची संवेदनशीलता फक्त आमदार खासदार फोडण्यापुरतीच आहे का? बघा जरा काय चाललंय या राज्यात, या मुंबईत. ब्युरो रिपोर्ट, SBN मुंबई.